आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू. विरोधकांचा गदारोळ. भारतानं कोरोना महामारीची परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं मत. ई संजीवनी टेलिमेडिसिन सेवेअंतर्गत देशात 10 लाख रुग्णांना ऑनलाईन उपचार विषयक सल्ला देण्याचा विक्रम. आणि नागपूर ग्रामीणमध्ये इयत्ता 9वी ते 12वीच्या शाळा आजपासून सुरू. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. विधान परिषदेत अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कामकाजातल्या विषयांवरून तसंच नियोजित वेळेवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. परंतु या साऱ्या हरकती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावल्या. नंतर आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु सभापतींनी या सर्व बाबी फेटाळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. याच गदारोळात सभापतींनी पुढचं कामकाज उरकून घेतलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू होताच शोक प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. विधान परिषदेत 21,992 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सभागृहात सादर केल्या. महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कठोर कारवाईची तरतूद असणाऱ्या शक्ती विधेयकाला सुद्धा विधानसभेत यावेळी मांडण्यात आलं. विधानसभेत शेतकरी वर्गावर विनाकारण अन्याय होत असल्याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न रवी राणा आणि इतरांनी केला. आजपासून सुरू झालेले 2 दिवसीय अधिवेशन पुरेसं नाही. आमदार या अधिवेशनातच जनतेचे प्रश्न मांडू शकतात. इतर राज्यात 8-10 दिवसांचं अधिवेशन चालू असता इथं 2च दिवस होत असल्याबद्दल अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात नियमावली दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकत्र बसून तयार करावी आणि पुढचं अधिवेशन अधिक काळाचं होईल याची खबरदारी घ्यावी अशी सूचना अध्यक्षांनी केली. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रारंभी काही सदस्यांनी फलक सभागृहात फडकवले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांचं विधेयक मांडलं तर विविध खात्यांची 10 विधेयकं त्या विभागाच्या मंत्र्यांनी चर्चेसाठी मांडली. अध्यक्षांनी 4 तालिका अध्यक्षांची घोषणा केली. तर या विधेयकांवर चर्चा कधी होणार असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. गेल्या काही काळात निधन झालेल्या सदस्यांना आदरांजली वाहणारा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला. त्याला अनुमोदन देणारी भाषणे विरोधी पक्षनेते फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. दरम्यान अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विधिमंडळ परिसरात ढोल वाजून आंदोलन केलं. प्रश्न तेवत ठेवण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाला कालपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीनं सुरुवात झाली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्लीचे महासंचालक डॉ. शेखर मांडे हे या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवित आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत लस हा सध्या एकमेव उपाय असून यासाठी अनेक राष्ट्रात चढाओढींसह प्रयत्न चालू असून भारत देश लस निर्मितीच्या बाबतीत इतर देशांइतकाच सक्षम असल्याचं डॉ. शेखर मांडे यांनी आग्रही प्रतिपादन त्यांच्या भाषणाद्वारे केलं. परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या तास्कर पुरस्कार, विज्ञान संशोधन पुरस्कार, गोडबोले गणित पारितोषिक, विज्ञान रंजक कथा पारितोषिक, विज्ञान एकांकिका पुरस्कार, वेद 2035 पारितोषिक इत्यादींचं वितरण यावेळी करण्यात आलं. मराठी विज्ञान परिषदेचा पहिला PhD विद्यार्थी दीपंकर बिश्वास, डॉ. अजय महाजन आणि निसर्ग यात्री संस्था रत्नागिरी यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक विचार करत असल्याचं आदिवासी विकास मंत्री अॅडव्होकेट के.सी. पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितलं. कर्मचाऱ्यांनीही शासकीय योजना तळागाळातल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी वित्तीय शिस्त आणि कार्यक्षमता वाढवावी. तसंच खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती जमा करण्याचं काम तातडीनं पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. भारतानं कोरोना महामारीची परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळली असल्याचं मत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कोरोना विषाणू लघुपट महोत्सवात ते आज बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यातच या महामारीचा धोका ओळखल्यामुळे या महामारीवर नियंत्रण मिळवता आलं. पूर्ण वर्षभर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीनं काम होत असल्यामुळे हे शक्य झालं असंही ते म्हणालेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी 16 ते 24 जानेवारी दरम्यान गोवा इथं होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी टेलिमेडिसिन सेवेअंतर्गत देशात एकूण 10 लाख रुग्णांना ऑनलाईन उपचार विषयक सल्ला देण्याचा विक्रम आज गाठण्यात आला. टेलिमेडिसिन अंतर्गत रुग्णांना इंटरनेटच्या मदतीनं दूरस्थ आरोग्यविषयक सल्ला आणि इतर सेवा दिल्या जातात. या सेवेमुळे आरोग्य सेवांची व्याप्ती वाढली आहे. शिवाय आरोग्य सेवांचा दर्जाही सुधारला आहे. तसंच वेळ आणि पैशाचीही बचत होत आहे. ही सेवा देशभरातील 6,000 आरोग्य आणि निरामयता केंद्रांद्वारे वापरली जाते. महाराष्ट्रात ई-संजीवनीद्वारे आतापर्यंत 12,635 चिकित्सा सल्ले देण्यात आलेले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराच्या 31 मार्च 2020 पर्यंतच्या थकीत करावरील आणि चालू आर्थिक वर्षातील कर 31 डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी मनपानं अभय योजना 2020 15 डिसेंबरपासून लागू केली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित काळातील मालमत्ता करावरील शास्ती काही प्रमाणात माफ होणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधीचे आदेश जारी केलेले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तास प्राप्त अधिकाराच्या अन्वये ही योजना लागू करण्यात आली आहे. अभय योजनेचा कालावधी 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 असा राहील. या योजनेअंतर्गत 31 मार्च 2020 पर्यंत थकीत कर असणाऱ्या तसंच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर 31 डिसेंबर 2020 पर्यंत न भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानं आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्यानं लोकप्रतिनिधींनी करदात्यांनी थकीत मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची विनंती केली होती. देशातील नवीन कृषी कायदे शेतीला आणि शेतकरी कल्याणाकरिता समर्पित आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला मुबलक भाव देण्यासाठी कायद्याची निर्मिती झालेली आहे, असं मत राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत मांडलं. शरद पवारांची 2010-2011ची भूमिका या कायद्याच्या समर्थनार्थ होती. सर्व केंद्रीय मंत्री या कायद्यात सुधारणा करण्यासाठी आग्रही आहे, पण मोर्चेकरी कायदाच मागे घ्या या मागणीला रेटून आहे. कायद्यात हमी भावाची स्पष्ट उल्लेख असून गैरसमज पसरवण्यात येत आहे, असं बावनकुळेंनी सांगितलं. महाराष्ट्रात या कायद्याला विरोध नाही. कंत्राटी आणि सेंद्रिय शेतीची उत्तम सांगड या कायद्यात आहे. तसंच कंत्राटी शेतीचे आधुनिकीकरण गरजेचं आहे, असं त्यांनी नमूद केलं. शेतीचं उत्पादन आणि गुणवत्ता वाढविणं गरजेचं असून नागपुरातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून भरघोस उत्पन्न घेतलं असल्याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधलं. दरम्यान आज कृषी कायद्याविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील स्थानिक वर्धारोड निवासस्थानासमोर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नागपुरातील कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रदर्शन केलं. सदर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातील कोलकाता स्थित राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानतर्फे शासकीय ग्रंथालयांसाठी असमान निधी योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यानुसार 2020-21 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे. त्या संदर्भातील नियम, अटी आणि अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जाचा नमुना सुधारित स्वरूपात असावा. अर्जामध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी तसंच हिंदी भाषेमध्ये परिपूर्ण प्रस्ताव 4 प्रती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 8 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावं, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथपाल कुरवाडे यांनी केलं आहे. पहिला मानाचा हिंद केसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळ यांचं आज कोल्हापूर इथं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले खंचनाळे यांनी 1959 साली पंजाब केसरी बनाता सिंग यांना नमवत हिंद केसरी गदा पटकावली होती. अनेक मैदानं गाजवणारा कुस्तीपटू अशी त्यांची ओळख होती. खंचनाळे यांनी आपलं आयुष्य कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचलं. तसंच अनेक उत्तम मल्ल घडवले. त्यांचं कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खंचनाळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत विभागाचे माजी प्रमुख, पाली आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक डॉ. विमल कीर्ती यांचं कोविडमुळे आज दुपारी नागपूर इथं निधन झालं. डॉ. विमल कीर्ती हे 1970 पासून ते 1988 पर्यंत डॉ. भदंत आनंद कौशल्यन यांच्यासोबत होते. डॉ. विमल कीर्ती यांनी आजपर्यंत जवळपास 80 पुस्तके प्रकाशित केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे आणि पत्राचे मराठीतून हिंदी भाषांतर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महात्मा फुले यांच्या साहित्याचे मराठी ते हिंदी भाषांतरही त्यांनी केलं. पाली ग्रंथाचे मराठी आणि हिंदी भाषांतर करून त्यांनी आपलं योगदान दिलं आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 8 महिन्यापासून बंद असलेल्या नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये ग्रामीण भागातील 9वी ते 12वी वर्गापर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठविण्यासाठी केवळ 18% पालकांनीच लेखी संमती दर्शवली आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 9वी ते 12वीच्या 657 शाळा असून यामध्ये 1,30,454 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागात आजपासून शाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळांनी शासनानं लागू केलेल्या कोविड नियमांची तंतोतंत अंमलबजावणी केली असून सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांसह 20-20 विद्यार्थी संख्येचं वेगवेगळ्या तुकड्या तयार करून त्यांना वेगवेगळ्या कालावधीत शाळेत उपस्थित राहण्याबाबत शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. दरम्यान नागपूर शहर मनपा हद्दीतील शाळा विद्यालय 3 जानेवारी 2021 पर्यंत बंद राहतील. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नुकतेच आदेश निर्गमित केले आहेत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.